नमस्कार, मी पंकज भनारकर। मी सध्या उभा आहे या शिवाजी पार्क मध्ये। क्रिकेटच्या देवानं या शिवाजी पार्क मध्ये आपले प्राथमिक धडे गिरवलेत। कसा होता लहानपणातला सचिन? सचिनच्या 5व्या वर्षापासून तर 16व्या वर्षापर्यंतचा क्रिकेटचा प्रवास आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। त्याच्या शालेय जीवनातली एकूण एक गोष्ट आज तुम्ही पाहणार आहात फक्त TV9 वर। वांद्रे पूर्व इथल्या कलानगर परिसरातल्या याच इमारतीत सचिन लहानचा मोठा झाला। एका मध्यमवर्गीय मराठमोळ्या कुटुंबामध्ये सचिनचा जन्म झाला। सचिन आपल्या तिन्ही भावंडांमध्ये सर्वांचा लाडका। वयाच्या 5व्या वर्षी सचिननं याच ठिकाणी बॅट पकडली। क्रिकेटचा नाद तर त्याला लहानपणापासूनच होता आणि तो आणि त्याचे मित्र तिथे आमच्या साहित्य सभा समोर जे मैदान आहे तिथे क्रिकेट खेळायचे। आणि त्यावेळी काही सिक्सर मारण्याची वगैरे हौस नसून सुद्धा किंवा ती काय म्हणूया आपण जी काही ताकद असते ती नसून सुद्धा फटकेबाज असं त्याचं खेळणं होतं। सचिन लहानचा इथे मोठा झाला, जन्मालाच इथे आला मुळात। त्याच्यानंतर हे सगळ्या इतर मुलांच्या बरोबर ते खेळत असायचे, त्यात आमचीही मुलं असायची। त्याच्याविषयी आम्हाला निश्चितपणाने एक आपलेपणा हा निश्चित आहे आणि तो कायम राहणार। तो इतका मोठा होईल हे त्यावेळेला जर कोणी भाकीत केलं असतं तर ते कदाचित खरंही वाटलं नसतं। वर्ष 1984 तो दिवस उजाडला होता। अजित तेंडुलकर यांनी आपला लहान भाऊ म्हणजे सचिन तेंडुलकरला या शिवाजी पार्कच्या मैदानावर आणलं आणि त्यांची भेट एका क्रिकेटच्या गुरुशी करून दिली। त्या गुरुचं नाव होतं रमाकांत आचरेकर सर। या मैदानावर आचरेकर सर मुलांना क्रिकेटची ABCD शिकवत होते। सचिननं आचरेकर सरांकडून क्रिकेटचे धडे घेण्याचा निश्चय केला। त्याच दिवशी सचिननं आपल्या मोठ्या भावाला आपण इथल्या इतर खेळाडूंपेक्षा चांगलं खेळू शकतो असं आश्वासन दिलं। मेरा एक्चुअल क्रिकेट शुरू हुआ 11 साढ़े 11 साल का था तब शुरू हुआ और उस समय मेरा भाई मुझे आचरेकर सर के पास लेके गया था। तो वो जो 3-4 साल सर के साथ बिताए तो वो बहुत इम्पॉर्टंट साल थे मेरे लिए, क्योंकि वहीं पे सारी डेव्हलपमेंट हो रही थी मेरी। सर त्याला सकाळीच प्रॅक्टिस सेशन असायचं, मग दुपारी मॅच खेळायचे, संध्याकाळी परत प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस झाल्यावर सचिनला हे संपूर्ण शिवाजी पार्कला त्याला पॅड घालून राऊंड मारायला लावायचे। त्याच्या बॅटिंग मध्ये वेगळी चमक असल्याचं आचरेकर सरांनी ओळखलं होतं। त्यामुळे आचरेकर सर अशा प्रकारे 1 रुपयाचं नाणं स्टंपवर ठेवायचे आणि आपल्या इतर शिष्यांना सांगायचे की जो सचिनला आउट करेल तो हा 1 रुपया आपल्या सोबत घेऊन जाईल। परंतु संध्याकाळपर्यंत सचिनला कोणी आउट करू शकत नव्हतं आणि सचिन हा 1 रुपया आपल्या सोबत घेऊन जायचा। अशी कित्येक नाणी सचिन जवळ अजूनही आहे। रमाकांत आचरेकर सर दादरच्या शारदाश्रम शाळेत विद्यार्थ्यांना क्रिकेटचे धडे द्यायचे। सचिनवर विशेष लक्ष देता यावं यासाठी स्वतः रमाकांत आचरेकर सरांनी सचिनच्या वडिलांना हे सांगितलं की सचिनची ऍडमिशन तुम्ही याच शारदाश्रम शाळेत करा। सरांचा मूळ उद्देश होता की बांद्रा जरी असलं तरी जाऊन यायला 1 तासाचा वेळ जाऊ शकतो आणि तो 1 तास सुद्धा सरांच्या दृष्टीने महत्वाचा होता। आणि म्हणूनच सचिनची काकू इथे राहायची जिकडे सेना भवनच्या जवळ, म्हणजे शिवाजी पार्कवरून 2 मिनिटं चालण्याचं तेवढंच अंतर होतं। आणि जेणेकरून की सचिनला सकाळची प्रॅक्टिस, दुपारच्या मॅच आणि संध्याकाळी पण 7-7:30 वाजेपर्यंत काळोख पडेपर्यंत सचिनला ते ग्राउंडवर ठेवू शकायचे। कारण हे नव्हतं की सकाळी परत शाळेत जायचं त्याकरता घरी जा, तो तेवढा सचिनला रिकव्हरी
रिकव्हरी टाइम पण मिळावा, त्याची रेस्ट पण मिळणं, हे सरांनी तो एक दृष्टिकोन होता. आणि मला वाटतं तिथे सचिनच्या आई वडिलांचा पण मोठा हातभार आहे त्याच्याकडे, अजितचा हातभार आहे. सचिनकडे सगळं काही होतं, त्याला गरज होती एका क्रिकेट किटची. त्यामुळे सचिन आपले क्रिकेट कोच रमाकांत आचरेकर सर आणि अजित तेंडुलकर यांच्यासह अशाच प्रकारच्या एका दुकानात आले. सचिननं वेगवेगळ्या बॅटवर नजर फिरवली आणि सचिननं ही बॅट सिलेक्ट केली. परंतु अजित तेंडुलकर आणि त्याचे कोच रमाकांत आचरेकर सर यांनी सचिनला ही बॅट घेण्यास नकार दिला, कारण ही बॅट वजनानं जड होती. परंतु तुफान फटकेबाजी करणारा सचिन आपल्या मागणीवर ठाम होता. Particular shape that I use, and if I don't find that shape, then I'm not comfortable. I also play with a particular weight. सचिननं आपल्या क्रिकेट कारकिर्दीचं पहिलं शतक पूर्ण केलं ते विद्यार्थी दशेतच, तेही डॉन बॉस्को या बलाढ्य संघाविरुद्ध. नॉट आउट बैटिंग कर रहा था ओवरनाइट, और स्कूल की मैच थी, हम डॉन बॉस्को के साथ खेल रहे थे. और मुझे याद है मैं रात को काफ़ी बेचैन था, और क्योंकि मेरा लाइफ का पहला 100 होने वाला था. तो सुबह मुझे याद है कि अगले दिन सुबह मैं और मेरे फादर मुझे गणपति के टेम्पल में लेके गए थे, और वहाँ पे मैंने दर्शन लिए थे सुबह, और फिर गया था, और पहली ओवर में ही मेरे 100 हुए थे. And he plays a crunching shot square. Oh, that's a beautiful shot. वयाच्या 12व्या वर्षी शारदाश्रम शाळेनं सचिनला कॅप्टन करण्याचा निर्णय घेतला. एका बलाढ्य संघाविरुद्ध सचिनला कॅप्टन करण्यात आलं होतं. मात्र सचिननं 2 तासाच्या आत 159 धावा केल्या आणि आपल्या संघालाही विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे सचिननं या टुर्नामेंटमध्ये 3 शतकांसह 665 धावा केल्या. सचिन जेव्हा लहान होता आणि शालेय जीवनात क्रिकेट खेळायचा, तेव्हा मॅच मध्ये झालेल्या ब्रेक नंतर तो अशाच प्रकारे चहा प्यायचा. ला अजित वाडेकर आणि संदीप पाटील यांच्या निवड समितीने मुंबईसाठी रणजी टीमची निवड केली. 36 खेळाडूंसाठी ही निवड करण्यात आली होती आणि त्यात नाव होतं सुनील गावस्कर यांच्यासोबत सचिन तेंडुलकरचं. अवघ्या 14व्या वर्षी सचिननं मुंबईच्या रणजी टीम मध्ये आपलं स्थान पक्क केलं. फेब्रुवारी 1988 ला चमत्कार घडला. सचिननं आझाद मैदानावर त्याचा प्रिय मित्र विनोद कांबळी सोबत ऐतिहासिक भागीदारी रचली. सचिननं या दिवशी त्याच्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष त्याच्याकडे खेचलं. सचिनने या मॅच मध्ये पहिल्या दिवशी 192 धावा आणि विनोद कांबळीनं 182 धावा केल्या. टीमचा स्कोअर 500च्या वर गेला. सहाय्यक कोच चव्हाण यांनी डाव घोषित करण्याचा इशारा केला. मात्र सचिन आणि विनोदनं या इशाऱ्याकडे पाहिलंच नाही. त्यामुळे दोघंही खेळतच राहिले. आता 748 धावा झाल्या होत्या आणि लंच ब्रेक झाला. लंच ब्रेक नंतर डाव घोषित करावा लागला. मात्र तोपर्यंत इतिहास घडला होता. सचिन आणि कांबळीनं 664 धावांची भागीदारी रचली.
जगातल्या क्रिकेट प्रेमींनी सचिनच्या बॅटची पहिल्यांदा जादू पाहिली ती 1989 मध्ये. पाकिस्तानचा एकेकाळचा लेग स्पिनर अब्दुल कादीरनं सचिन तेंडुलकरची खिल्ली उडवली होती. सचिन तू लहान आहेस, तुझे दूध प्यायचे दिवस आहे, जा, असं सचिनला अब्दुल कादीरनं हिणवलं होतं. 96च्या वर्ल्ड कप मध्ये सचिन कडून सर्वांनाच अपेक्षा होती. सचिननं आपल्या क्रिकेट चाहत्यांची अजिबात निराशा केली नाही. या टुर्नामेंट मध्ये सचिननं तब्बल 523 धावा केल्या. शारजामध्ये पाकिस्तानच्या विरोधात सचिननं 118 धावा ठोकल्या आणि भारतानं पहिल्यांदा वनडे क्रिकेटमध्ये 300 धावांचा पल्ला पार केला. उनकी जो पूरी करियर है वो एक यादगार रही है. मतलब जो उन्होंने किया है, 16 साल के बच्चे आए थे, खेले थे और 40 साल तक खेला है. एक पूरी मतलब 24 साल एक यादगार रही है और बड़ी खुशी हुई है उनके साथ खेलने के और बहुत उन्होंने हमें बड़ी खुशी दी है और हमारा क्रिकेट को बहुत मदद मिला है उनके साथ खेलने का. उनको बहुत सीखा है हम लोगों ने बहुत कुछ. 1999च्या वर्ल्ड कप मध्ये सचिनच्या वडिलांचं निधन झालं. टीम इंडिया अडचणीत होती. सचिन इंग्लंडहून मुंबईला आला. मात्र आईच्या सल्ल्यानुसार वडिलांवर अंत्यसंस्कार करून सचिन परत इंग्लंडला गेला आणि त्यानंतरच्या मॅच मध्ये सचिननं केनिया विरुद्ध नाबाद 140 धावा केल्या आणि टीम इंडियानं सामना जिंकला. सचिननं जगातल्या दिग्गज गोलंदाजांची धुलाई केली. गोलंदाजही सचिनला चिडवण्याचा प्रयत्न करायचे, मात्र नेहमीच सचिननं आपल्या बॅटनंच उत्तर दिलं. वर्ष 2011 सचिनला त्याचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. वर्ल्ड कपही आशिया खंडातच होता. टीम इंडियानं या संधीचं सोनं केलं. संपूर्ण वर्ल्ड कप मध्ये सचिननं तुफान फटकेबाजी केली. सचिनचं स्वप्न पूर्ण झालं होतं. 1983 नंतर भारतानं वर्ल्ड कप वर कब्जा केला होता. त्याचा आनंदही सचिनच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. कॅमेरामन निलेशसह पंकज भनारकर, TV9.